ओम 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 सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठरेता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आपण गोश्वाराने करूया सुरुवात. नीता हो. आवाज ऐकू येतोय का माझा? अगदी व्यवस्थित. हो. ओके. मागच्या सोमवारपासून आपण 12वा अध्याय वाचायला सुरुवात केला. सुरुवातीला निलिमाताईंनी लिहिलेला अध्यायाचा सारांश ऐकला व असे कळले की हा भक्तीचा अध्याय आहे. भक्तीची व्याख्या म्हणजे प्रेम अधिक आदर अधिक कृतज्ञता. हा भाव अनोळख्या व्यक्तीबद्दल असू शकत नाही. म्हणूनच की काय श्रीकृष्णाने आपल्याला गेल्या 5 अध्यायात ईश्वराची ओळख करून दिली. या अध्यायामध्ये वेदाचे सार आहे असे समजले जाते. भक्तियोग वेगळी साधना नसून सर्व साधनांच्या तळाशी असलेली भावना आहे. या अध्यायात भक्ती आणि भक्तिफळ या दोन्ही गोष्टीची माहिती दिल्यामुळे लोकांच्या मनातील भक्ती हा वेगळा योग आहे हा गैरसमज दूर होतो. मागच्या अध्यायात अर्जुनाला प्रश्न पडतो की विश्वरूप श्रेष्ठ की चतुर्भुज. तर आता असा प्रश्न आहे की सगुण भक्ती चांगली की निर्गुण ध्यान महत्वाचे. पण श्रीकृष्णाला जे भक्त एकाग्रताने त्याची भक्ती करतात ते सर्व भक्त आवडतात. सगुणापासून निर्गुण भक्तीकडे जाण्याचा काही क्रोनॉलॉजिकल स्टेप्स आहेत. त्या म्हणजे निष्काम स्वकर्म, योगक्षेमाचा भार ईश्वरावर टाकणे, सतत उपासना करणे, निर्गुणाची उपासना करणे आणि आत्मज्ञान प्राप्ती. भक्ती हे साधन आहे, साध्य नाही. भक्तीचे पर्यावसन ज्ञान असून ज्ञानाचे साधन भक्ती नाही. ओव्या 1 ते मला वाटतं 1 ते 59 का असं काहीतरी नंबर होता तो. ज्ञानेश्वर 1 ते 19 ज्ञानेश्वर महाराज आपल्या आई समान प्रेमळ गुरुला नमन करतात व या ग्रंथात हा ग्रंथ नास्तिकपणा, वितंडवाद व कुतर्क ह्याच्या पासून लांब राहून इथे नवरसाचा उत्कर्ष व्हावा ह्याच्यासाठी आशीर्वाद मागतात. श्री निवृत्तीनाथांनी त्यांना थांबू नको, काम चालू ठेव असे आदेश दिल्यावर श्री ज्ञानेश्वर आनंदाने 12वा अध्याय चालू करतात. ओव्या 20 ते 59. अर्जुनाने श्रीकृष्णाला आपले चतुर्भुज रूप परत आणायला सांगितले व म्हणाला की जे 100 मण सोन्यात कस असतो तोच कस वालभर सोन्याला पण असतो किंवा अमृताच्या समुद्रामधल्या एका ओंजळीत अमृतच असते.
तसाच व्यक्त व अव्यक्त रूपात तू एक आहेस. जे भक्त तुझ्या प्राप्तीसाठी कर्म करतात किंवा जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात आणि ज्या भक्तांना भक्ती ही अशी वेगळी दाखवताच येत नाही, कारण ते स्वतःच भक्ती असतात. तर ह्या सगळ्या तऱ्हेच्या भक्तात श्रेष्ठ कोण? त्यावर श्रीकृष्ण म्हणतात, की जशी सूर्याच्या मागे मागे त्याची किरणे जातात किंवा गंगेचे पाणी समुद्रामध्ये वाहतच राहते, कधी थांबत नाही, तसेच ज्या भक्तांनी माझ्यावर प्रेम भाव ज्या भक्तांचा माझ्यावर प्रेम भाव असतो व माझी कायम उपासना करतात, त्या सर्वांना मी श्रेष्ठ मानतो. शिवाय ज्यांनी ब्रह्म स्वाधीन स्वाधीन करून घेतले आहे व समबुद्धी ठेवून आहेत, ते पण माझेच आहेत. ओके, झालं. क्षमा, जरा होल्ड ऑन करा एक सेकंड. मला वाटतंय आय हॅव टू रीड समथिंग. एक मिनिट मी बघते. हा, ओवी 5 आपण ओवी 5 पासून सुरू करणार आहोत. त्याच्यात निलिमाताईंची आहे कमेंट, ती वाचते. नाही, ओवी 5 नाही, आपल्या श्लोक 4 पासून श्लोक 4 झालाय, श्लोक 5. इथे निर्गुणाची उपासना करता येत नाही. योगाच्या मार्गाने जाणाऱ्याला कष्ट पडतात. तो मार्ग दुष्कर आहे. भक्ती मार्ग सोपा आहे असे इथे सांगितले आहे. टिळकांनी याच प्रकाराचे विवेचन केले आहे. भगवंताने 7व्या अध्यायात सांगितले होते की भक्ती मार्गाने गेल्यास आता नाही आला तरी केव्हा तरी पुढच्या जन्मात वासुदेव सर्वमिती असा अनुभव येऊन मुक्ती मिळते. श्लोक 7व्या अध्यायातला 19वा. एकदा भक्तीच्या मार्गाला लागले की त्या ओढीत तुम्ही चक्रासारखे ओढले जाता आणि भगवानच तुम्हाला आत्मज्ञान करून देतात. आता आपण श्लोक 5वा सुरू करू शकतो. क्षमा. क्षमा म्यूट आहे. हो, मला कळलं ते आता. ओके, मग मी सुरू करते आता. हो. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश पडतो, कारण देहधाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय, निर्गुण आणि सर्व प्राण्यांचे मूर्तिमंत हितच असे जे ब्रह्म, त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योग्यांनी त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते, त्या योग्यास इंद्रपदादी पदे वाटमारेपणा करतात व वृद्धिसिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे त्या योग्यांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबरच शरीर लढवावे लागते. तहानेने तहान प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि रात्रंदिवस वावानी वारा मोजावा. जेथे जागणे हेच निजणे, इंद्रियांचा विरोध करणे हेच विषयाचे प्रस्थान भोगणे आणि अरे झाडाशी मैत्री करून बोलावे लागते. थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. अर्जुना, फार तर काय सांगावे. हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्नी प्रवेश करणे म्हणजे सती जाणे आहे. हा योग करण्याच्या कामात नवऱ्याचे म्हणजे नवऱ्याबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळतो तसे नवरा मिळवण्याचे काम नाही, अथवा बापाच्या कडच्या कुलाचाराचे काही निमित्तही नाही. परंतु मरणाबरोबर मात्र नित्य नवी लढाई आहे.
याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहिनी तीक्ष्ण आहे. अथवा कडक विष पिववेल काय? डोंगर गिळताना मूग फाटणार नाही ना काय? म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरता जे निघाले त्या वाट्याला दुःखाचाच भाग आला. असे पहा की जेव्हा बोसऱ्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ते त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणाशी त्याचा वियोग म्हणावा. म्हणून बाहूंनी समुद्र तरून जाणे हे कुठे शक्य आहे काय? अथवा आकाशात पायाने चालणे घडते काय? युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून सूर्यमंडळाचा भेद करून जाता येईल काय? म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही. असे असूनही जर ते जीव धैर्य धरून निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील तर त्यांना दुःख प्राप्त होईल. म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्ती मार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत. जी ही सकळ भूतांचा ही ती निरालंबी अव्यक्ती, पसरलिया आसक्ती भक्ती वीण, तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे, आणि वृत्ती सिद्धींची द्वंद्वे पडोनी ठाती, काम क्रोधांचे विलग उठविती अनेक, आणि शून्येशी आंग झुंजवावे की, ताहानची पियावी, भुकेलिया भुकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा, उन्निद्रेयाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे, झाडाशी साजणे सावळावे गा, शीत वेढावे उष्ण पांघुरावे, वृष्टीचिया असावे घरा अंतु, किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशो नीच नवा, भातारे विण करावा तो हा योगू, एत स्वामींचे काज ना बापिके अव्याज, परिमरणेसी झुंज नीच नवे, ऐसे मृत्युहुनी तीख का घोटे कडत वीख, डोंगर गिळता मुख न फाटे काही, म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला, पाहे पालोहाचे चणे, जैसे बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून समुद्र बाही तरणे आथी केही, का गगनामाची पायी खोलीच तू असे, वळघलिया अरणाची थाटी अंगी न लगता काठी, सूर्याची पावटी का होय आगा, या लागी पांगुळा हेवा नव्हे वायुसी पांडवा, देवी देहवंता जीवा अव्यक्ती गती, ऐसाही जरी धिवसा बांधोनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती, म्हणून येरते पार्था नेण तिची हे व्यथा, जे का भक्ती पंथा ओटंगले सॉरी, आता श्लोक म्हणू पुढचा. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्त मत्परा, अनन्येनैव योगेन मा ध्यायन्त उपासते. पण हे पार्था, जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन अनन्य भक्ती योगाने माझे ध्यान करीत उपासना करतात,
येथून भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषांचे वर्णन करतात. त्या भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रिय ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्राने मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत व केलेल्या कर्मांची फळे ती कर्म मला अर्पण करून जाळून टाकतात. अर्जुना, याप्रमाणे ते मला कर्मे अर्पण करून कर्मे नाहीशी करतात. आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत, ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केली असते व ऐहिक व पारंत्रिक भोग आणि मोक्ष ही कुळे दीन आहेत असे समजून ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो, याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, संसार व मन ह्यासह जे मला विकलेले असतात जीव, शरीर त्यांचे आणि काय मन. जीव, शरीर आणि मन. हो, याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू, कारण सर्वच मी करतो. सॉरी. कर्मेंद्रिये सुखे करिता कर्म अशेखे, जिये का वर्ण विशेखे भागा आली, विधिते पाळिता निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्म फळे, यया परी पाही अर्जुना माझा ठाई, संन्यासुनी सुनी नाही करीती कर्मे, आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचुनी धाव आणवती नाही, ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर, ध्यानमिशे घर माझे झाले, जयाची आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजिली कुळे, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे, तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. मी वाचायला लागू का? हो, चालेल. छान हा. वाचलं. तेषामः समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरापार्थ मय्या वेशित चेतसाम. माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशा त्या भक्तांचा मी अल्पकाळात मृत्यूरूप संसार सागरामधून उद्धार करणारा होतो. फार काय सांगावे अर्जुना, जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडता असतो बरे. त्याप्रमाणे माझे भक्त जसे असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळी काळाचा पराभव करून त्यांना मी आपल्या पदरात घेतो. सहज विचार करून पाहिले तर कोणीही एकदा माझा भक्त म्हणून ठरला मग त्या संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला? सांग, राजाचे कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल काय? त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. जन्म मृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला, संसार सागराच्या खवळण्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही. या युगाने संसार सागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित भीतील. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. माझी हजारो नावे ह्याच कोणी नावा तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो
असे समज. जे भक्त सडे अंतर्बाह्य परिग्रहरहित आहेत असे मी पाहिले, त्यांना माझे ज्ञानरूपी कासेला लाविले व जे परिग्रही होते त्यांना नामरूपी नावेवर बसवले. एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले. परंतु जे माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत, मग ते गजेंद्रासारखे 4 पायांची जनावरे वगैरे का असेनात, पण त्या सर्वांना वैकुंठाच्या राज्यास योग केले. म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण त्यांचा उद्धार करणारा मी नेहमी तयार आहे. आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. याकरिता हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, ह्या भक्ती मार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नोकोनिया घेतला पटा. एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान मागे. तैसे ते माझे कलत्र हे जाणजे, काहीसे नाही नलाजे तयांचे निमी. जन्म मृत्यूंचा गाठी झळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी ऐसे जाहले. भवसिंधूचे चेनी माझे कवनासी धाकून उपजे, येथ जरी की माझे बहिती धन. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्याच्या गावा धावतू आलो. नमाच्या सहस्त्रवरी नावा या अवधारी, सजुनिया संसारी तारू जाहलो. सडेचे देखिले ते ध्यान कासे लावले, परिग्रही घातले तरी यावरी. प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी, मग आणले तटी सायुज्यांचा. भक्तांचे नावे चतुष्पदादी आघवे, वैकुंठीची राणीवे योग्य केले. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समृद्धता आथमी सदा. आणि जेव्हांची का भक्ती दिधली चित्तवृत्ती, तेव्हांची मज सुती तयांची नाटी. या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया, की जय जय यया मार्गा भजिते. एक मिनिट, इथे 8व्या श्लोकासाठी आपल्याला एक कमेंट वाचायची, तेवढं वाचून घेते. हो. श्लोक 8 ते 13 इथे वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. मन आणि बुद्धी स्थिर कर, हे जमले नाही तर अभ्यास कर, हेही जमले नाही कुळातील आचारांचे कर्मे कर. मात्र ते करताना मी करीत आहे असे म्हणू नकोस. त्यानंतर कर्मफल त्याग सांगितला आहे. कर्माचा त्याग, संन्यास. कर्माचा त्याग हा अवघड मार्ग आहे. कर्मफलाचा त्याग कर आणि जाणीवपूर्वक पुढे जा. कर्मफल त्यागाला इथे महत्व दिले आहे. चित्त माझ्या ठिकाणी स्थिर ठेवणे शक्य नाही, म्हणून माझ्या ठिकाणी मन व बुद्धी ठेव. त्याला इथे अभ्यास म्हटले आहे. आता पुढे वाचू शकतो आपण. बर. मय्येन मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं संशय. माझ्याच ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर, म्हणजे त्यानंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, मद्रूप होशील यात संशय नाही. अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. बा अर्जुना, या दोघांनी, बुद्धी व मन यांनी जर माझ्यामध्ये प्रेमाने बरोबर प्रवेश केला तर तू मला पावशील. कारण की
मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी व तू असे द्वैत उरेल काय? सांग. म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते, अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो, शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये जशी त्याच्या बरोबर निघतात, त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जातील तिकडे त्यांच्या बरोबर अहंकार येतो. म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी ही दोन्हीही ठेव. एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. अर्जुना, हे जे मी बोललो यात काही अन्यथा नाही असे मी आपली शपथ वाहून तुला सांगतो. अगामानसा हे एक माझा स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्टंक बुद्धिनिश्चयेसी. ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी. त्रिगाली तरी पावसी माते तू गा. जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई. तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. म्हणून दिवा पालवे सवेची तेज मालवे. कार बिंबा बसवे प्रकाश जाय. उचलले या प्राणासरिसी इंद्रिये ही निगती जैसी. तैसा मनोबुद्धिपाशी अहंकार ये. म्हणून माझ्या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी. ये तुलेनी सर्वव्यापी मीची होसी. यया बोला काही अनारिसे नाही. आपली आण पाही वाहुती असेगा. अथ चित्तम समाधातुम नशक्य नोशी मयी स्थिरम. अभ्यासयोग नाही, बरोबर नाही. न शक्नोसी मयी स्थिरम. अभ्यास योगेन ततो मामिच्छान्तु धनंजय. अथवा माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला समर्थ नसलास तर हे धनंजया, चित्तेकाग्रतेचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. अथवा जर मन बुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती सकल वासनारहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस, तर अर्जुना असे कर की ह्या 8 प्रहरांमध्ये नेमके निमिषभर चित्त मला देत जा. मग जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल, तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसजसा प्रवेश होईल तससे तुझे चित्त प्रपंचातून वेगाने निघेल. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत अमावस्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्या मध्ये प्रवेश करता करता अर्जुना ते तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल. अरे, अभ्यास योग जो म्हणतात तो हाच एक आहे असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले. विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विष देखील पचनी पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. याकरिता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. तरी गा ऐसे करी या 8 पहारा माझारी.
मोठके निमिषभरी देत जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. जैसा शरत कालुर्गे आणि सरिता वाहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचहुनी. मग पुनवे येऊनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पांडुसुता मीची होईल. अगा अभ्यास योगू म्हणजे, तो हा एकू जाणीजे, येणे काही नंदपजे ऐसे नाही. पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी बागब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, याला की माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव, मदर्थमापि कर्माणि कुर्वन् सिद्धिम व्याप्स्यसि. अभ्यासयुगाला देखील असमर्थ असलास तर सर्वस्वी माझ्याकरिता कर्मे करणारा हो. माझ्याकरिता सुद्धा कर्मे केलीस तरी तू सिद्धी मिळवशील. अथवा असा अभ्यास करण्याविषयी सुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा. इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषय भोगांना कमी करू नकोस व आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर, व जी कर्मे करू नये असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढेच तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे. परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस. कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे. कर्मात काही न्यून अथवा पूर्ण झाले तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस आणि तू जीवित आपल्या जातीचे करून टाक. म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव. अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आड मार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हा तरी करतो काय? म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. तर तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर. आणि जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस, तर ते निमूटपणाने माझ्या ठिकाणी अर्पण कर. अर्जुना, अशा माझ्या रूपाच्या अनुसंधाने शरीर त्यागानंतर तूच सायुज्य मुक्तिरूप माझ्या घरी येशील. का अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आहासी जया भंगी ते साची आस. इंद्रिये न कोंडी भोगा ते न तोडी, अभिमानून संडी स्वजातीचा. कुळधर्मू चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे हे अवघे तोची जाणे, विश्व चळतसे जिणे परमात्मेनी.
उणया पुरेयांचे काही उरो नेदी आपुला ठाई स्वजातीची करुणी घेई जीवित हे माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले हो आवेगा एरवी तरी सुभटा उजूका अभाटा रथुकाई खटपटा करीतू असे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये बोजी मेघे मती अखंड चित्तवृत्ती आठवी माते आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई ऐसिया मद्भावना तनुत्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझिया येशी. झालं. थँक्यू. असं मी स्नेहल ताम्हणकरच्या वतीने पण वाचलं. पुष्कळ झालं वाचायला तुला सलग. थँक्यू. आता शुभा. ओके, आहे मी. येते ना ऐकू? हो, येते. अथेतप्य शक्तासि कर्तुमद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं तथा कुरु यतात्मवान्. अथवा मद्योगाचा आश्रय करून हे माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असशील तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलाचा त्याग कर. अथवा हेही कर्म जर तुला मला देवत नसेल म्हणजे मला अर्पण करवत नसेल तर अर्जुना आम्ही तुला पुढे सांगतो ते तू आचरण कर. बुद्धीच्या मागे व पुढे व कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे जर तुला कठीण वाटत असेल, कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय व ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय. आणि करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो व ते कर्तृत्व आपले नसून खरोखरच परमात्म्याचेच आहे अशा समजुतीने कर्म करण्यास लागणे हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय. व आरंभलेल्या कर्मापासून मिळालेले फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास समर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या अगोदर व बुद्धीच्या शेवटी व कर्माच्या प्रारंभी व कर्माच्या शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर ते देखील राहू दे. माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितलास त्या विषयीचा आग्रही एकीकडे राहू दे. परंतु तुझी बुद्धी कर्मफलाविषयी निग्रहयुक्त असू दे. तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मद व फलास्वाद घेऊ नकोस. आणि ज्या ज्या वेळी कर्म घडतील त्या त्यावेळी त्यांची ती सर्व फळे तू टाकीत जा. झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व त्या वेली टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे. त्या फळाची आशा चित्तास ठेवू नकोस. परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको. तर ते शून्यात जाऊ दे. तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस. तर ते कर्म तसेच रिकामे राहू दे. खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थ मान. अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव
निष्काम असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फळाविषयी तू निष्काम हो. अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते, म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू दे. म्हणून जणू काय ती कर्मे केलीच नाहीस अशी तुझी चित्तवृत्ती असू दे. अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा योग श्रेष्ठ आहे. जसे वेळूंचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे त्या फलत्यागाने जे जे कर्म टाकले जाते त्या त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. ते कर्म सुखदुःखाचा भोग देण्याकरता पुढे जन्माला कारणीभूत होत नाही. त्याप्रमाणे या शरीराला जन्माला येणे संपते. फार काय सांगावे, जन्म मरणाच्या खेपांवर दगड पडतो. मग अर्जुना, अभ्यासाच्या वरील 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे पायरीने ज्ञान, परमेश्वराचे परीक्षण ज्ञान प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावे. त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे. मग सर्व भाव, कायिक, वाचिक, मानसिक भाव ध्यानाला अलिंगन देतात, म्हणजे ध्यानात गढून जातात. त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते, म्हणजे होत नाही. कारण कर्मे करण्याची साधने किंवा द्वारे जी काया, वाचा व मन ती सर्व ध्यानात गढून गेल्यामुळे कर्म करण्यास जागेवर कोणीच नसतात, म्हणून कर्मे होत नाही. फळाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा दूर होते तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते. म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरता हाच आता सांगितलेला काय तो क्रम आहे. म्हणून सांप्राप्त काळी तुला अभ्यासच केला पाहिजे. आता उभ्या म्हणून होय. हा ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज, तरी गा तू मज पंडू कुमरा. बुद्धींचा पाठीपोटी कर्मा आदी का शेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड जरी. तरी हेही असो सांडी माझा असी अतिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे त्याजी तू जाय. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. परी माते मनी धरावे, का उद्देशे करावे, जे काही नको आगवे जाऊ दे शून्य. खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अगा आत्मजेचा विशी, जीव जैसा निरभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्काम होई. वनीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. अर्जुना, हा फलत्यागू आवडे किर असलगू, परियोगा माझी योगू दुरेचा हा. येणे फलत्यागे सांडे, ते कर्म न विरुडे, एकची वेळू झाडे वांझे जैसी. तेसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. पै अभ्यासाचा पाऊटी, ठाकीजे ज्ञान किरीटी, ज्ञाने येईजे भेटी ध्यानचिये. मग ध्यानासी खेव,
देती आगवेची भाव तेम्हा कर्मजात सर्व दुरी ठाके कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागू संभवे त्यागास्तव आगवे शांती सगळी म्हणून यावया शांती हाची अनुक्रमो सुभद्रापती अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ. एक मिनिट, 12व्या श्लोकाच्या आधी एक नोट आहे, वाचून घेते. बर. श्लोक 12. आपल्याला जे समजेल आणि झेपेल ते करावे. महत्वाचा संदेश आहे. 4 साधना सांगितल्या: अभ्यास, ज्ञान, ध्यान आणि कर्मफलत्याग. आणि भगवान इथे म्हणतायत कर्मफलत्यागाने शांती मिळू शकते. फलत्याग म्हणजे ईश्वरार्पण बुद्धी, म्हणजेच भक्ती आवश्यक आहे. म्हणून भक्ती मार्ग सोपा आहे असे ते म्हणतात. आता पुढे 13व्या श्लोकातही वाचून घेते. 12-13 दोन्ही आहेत ना आजला? ठीक आहे. हो, 12 दोन्ही आहेत ना. 13वा श्लोक वाचते. श्लोक 13. चांगल्या भक्तीची लक्षणे आहेत. समबुद्धी भक्त फक्त स्वतःच पुढे जात नाही तर इतरांनाही बरोबर घेऊन जातात. म्हणजेच समत्वाचा एक भाग. जशी पृथ्वी उत्तमाते धरिजे अधमातरी अभेरिजे असे करीत नाहीत, तसे हे भक्त भेदभाव करीत नाहीत. हे भक्त मला प्रिय आहेत ते सांगितले आहे. थोडक्यात उत्तम भक्तीची लक्षणे सांगितली आहेत. हे विश्वाची माझे घर, ऐसी माती ज्याची स्थिर ऐसी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि ईश्वर सगळीकडे आहे आणि तरीही भक्ती कायम आहे असा भक्त सर्वात देव. वाचू शकतो आपण. ओके. हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांती अनन्यतम. अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक बरा आणि कर्मफल त्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे. अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे. मग कर्मफल त्यागा जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव चांगला आहे. अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञानापासो निध्यान विशेषिजे. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसिया या वाटा हिची पेणा सुभटा शांतीचा माझी वटा ठाकिला जेणे. पुढचा पण वाचू ना? होय होय. हा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुण एवच निर्भण्मो निअहंकारा समदुःख सुखाक्षमी. सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा आणि तसाच कृपायुक्त मी, माझे पण रहित, सुख व दुःख समान मानणारा, क्षमाशील. सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याही प्राणाचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचांचा त्याग करावा, हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही, किंवा अर्जुना
राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणत नाही. गायीची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला जसे ठाऊक नसते, त्याप्रमाणे एकपणाच्या ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणीमात्राची ज्यांची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो आणि मी तू अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदुःखाची जाणीव नसते, त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे, संतोष ज्याच्यामुळे वाढत आहे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषांते नेण्याची कही आपपरू नाही चैतन्या जैसा. उत्तमा ते धरिजे अधम तरी अभेदिजे हे काहीच नेणिजे वसुधा जैवी. का रायांचे देह चाळू रंका परवते गाळू ते न म्हणेची कृपाळू प्राणू पेगा. गायीची तृषा हरून का व्याघ्रा विष होऊनी मारू ऐसे नेणेची का करू तोय जैसे. तैसी आघवांची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेची धात्री आपण पाजो. आणि मी तुझ हे भाष्य नेणे माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया. देवीच क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू आंगी संतोषा उत्संगी देख दिधले घर. छान वाचला. मी आता आपले आजचे ठरवलेले सगळे श्लोक संपले आहेत. मी आता पसायदान घेते, पण निलिमाताई जॉईन झालात तुम्ही, तुम्हाला काही बोलायचं आहे का? सॉरी मी उशिरा जॉईन झाले. ऐकायचं राहिलंय माझं त्याचं सारांश वगैरे, पण आय थिंक यू आर डुईंग ग्रेट जॉब, सो गो हेड. थँक्यू. चालेल, मग मी पसायदान आपण करते. 13 पर्यंत गेलो का? हो, कुठपर्यंत 13 पर्यंत गेलो? गेलो. हा बरोबर. मी जुन्या टाइम प्रमाणे आले, खरं म्हणजे 1 तास आधी यायला पाहिजे होतं. नाही नाही, काही हरकत नाही. घेऊ पसायदान. हो. ओके. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे दोषोनी मजत्यावे पसाय दान हे. जे कळांची संकटी सांडो तया सत्कर्मी रते पाढो भूता परस्परे पडो मैत्र जेवाचे. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियारी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. बहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित.
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेदी. तीर्थ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे परे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.